सगळे नेते गोळा केले आणि माझ्या विरोधात तिला बोलायला सुरुवात केली. त्याला जातीवाद नाही म्हणत का? हे छगन भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदीत शेर बोलला. तलवार घासेंगे मग दाखेंगे. काय दाखे तुला पोचे? ते जातीवाद नाही का? हमको अवकात काय म्हणला? अवकात नको दाखवून दे. काय अवकात येतोय? अवकात दाखवेन म्हणतो. काय अवकात तोय? सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठीने. आता काय अवकात दाखवतोय? आंबडला महाएल्गार मेळावा झाला. त्याच्यात त्यांनी गोळा केलेले ओबीसीचे सगळे नेते, पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कोयत्यानं पाय तोडीत असतो. पाय तोडणार आणखीन मायापोत आलाच नाही. तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं, जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना. मराठ्याला धरून रान म्हणा, म्हणजे मतदान घेणार मराठ्याचं, धोपटिणार बी मराठ्यालाच. दरबारी काय पेंट आहे का तुमची? तुम्ही मराठ्याला गोड बोला. तुमची जाती एक झाली, तुम्हाला आनंद वाटला. आम्ही सुद्धा ती आनंदानं बघितली. माझी जाती एक झाली, तुमचं पोट कशामुळे दुखायला लागलं? तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जाती एक झाली, आमची सुद्धा जाती एक झाली. आता दोघं गुन्हे गोविंदाने राहू. माझ्या मराठ्यांच्या जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात, त्यांच्यावर जर माया केली, तर जिल्ह्याचे किंग कव्हा तुम्हीच. तुम्ही जातीवाद करणार. इथून मागचं सांगतो रे, आता पुढचं नाही, मागचं सांगतो. इथून मागचं कधी किंग तुम्हीच. पण तुम्ही काय करणार? मत मराठ्याचे घेणार. आता इथून पुढे मराठ्याच्या नेत्याने जाऊ नका बरं प्रचाराला. जातीवादी असणारा कुणी असू, मग तो कुणी असू दे, मराठ्याचं असलं तरी जाऊ नका. मराठ्याच्या विरोधात असलं तरी. मराठ्याच्या कुंकड वाजत आहे गाडीत दिसाना. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे रस्ता. छगन भुजबळ याने शक्यता आहे काय? शक्यता म्हणलं बाबा, मी आला थोडंच म्हणलोय. त्याला दम नाही निघत अशा ठिकाणी, तेव्हा त्याचं मुळे याद उठत. मराठ्याचं म्हणलं की त्याला दमत नाही निघत, त्याचं तेव्हाच मुळ्यात दमत धरीत नाही त्याचं. असं सगळ्यात गचेळ विचाराचा माणूस, खालच्या विचाराचा माणूस. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही बोलू नका, मराठ्याला तुम्ही त्रास देऊ नका. तुम्ही शिरूरच्या पोराला मारणार, आष्टीच्या पोराला मारणार, गेवराई जवळच्या गडीच्या पोराला मारणार, बीड तालुक्यातल्या काही पोरांना मारणार. तुम्हाला आम्ही कमी दिसतो का? तुम्ही समजून कम घ्यानात की आमचं शांतता आहे, संयम आहे. आमचे शांतता आहे, संयम आहे, म्हणून आम्ही काय करणार? तुम्हाला वाटतं का त्यांनी तुमच्या नेत्याने एकदा शब्द काढला होता, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू, असे म्हणले होते, म्हणून तुम्ही संयम धरला समजा त्या टायमाला, आता हाणायला लागलात. आणि आम्ही आता मजा बघतो. तुम्हाला वाटतं का आम्ही भेटतो? आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य, राज्यात दंगली होऊ द्यायच्या नाही. छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. छगन भुजबळचं स्वप्न हे दंगली व्हावात. आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, काही व्हायचं नाही. नाही तर तुमच्या जवळ आहे ते सगळं आमच्याजवळ आहे ना. आमच्या आई बापाने आम्हाला जन्माला घातलं, पण रक्षण करायचं सुद्धा शिकवलंय, कारण आम्ही क्षत्रिय मराठी आहेत. पण आम्हाला वाटतं लहान मोठे भाऊ येत जाऊन देवा, आता बदलत येईन मग बदलत येईन. बघा आणखीन आम्ही बरेच दिवस सहन करणार आहेत तुमचा अन्याय, नाविलाजी. पण त्यांनी एक शब्द सांगितलेला तुम्हाला पक्का सांगतो, तो ध्यानात ठेवा. निवडणूक होईपर्यंत शांत राहा, संयम धरा.
निवडणूक झाल्यावर बघू. तर त्यांनी ह्या कोपऱ्यातलं एखादं त्या कोपऱ्यातलं एखादं असं सुरू केलं हळूहळू. याला हान, एक एक हान, दोन दोन हान, पाहू द्या. काही जणांवर खोट्या केसेस बी केलेत त्यांनी संयम धरला ना. मग आता आपण 2-3 महिने धरा, विधानसभेला पुरे पाडून टाकायचे. एक नाही येऊन द्यायचं. बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही येऊन द्यायचं, एक बी. मराठ्याला त्रास देता का? आरक्षण देत नाहीत. मग आपल्या विचाराचा ऐकणारा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो, पण मराठ्याला त्रास देणारा नाही. मग मराठ्याचं जरी असलं मराठ्याला त्रास देणार तरी त्याला कायमचं उलट पालटा करायचं. कवा त्याची बातचीचा खालीच दिसली पाहिजे. एक बिड्याचा कट्टल, तंबाखूच्या पुड्या आणि काड्याच्या पेट्या उठलाच नाही पाहिजे. लिंबा खालून नाही तर चिचा खालून कवा तिथंच टेकला पाहिजे. कारण नदीला सगळी व्यवस्था असते तिची, तिथंच आंघोळ तिथंच करण, तिथंच झोप. माझ्या जातीच्या विरोधात जाणाऱ्याला आता सोडायचं नाही. आणि तुम्हाला 1-2 विनंत्या आहेत माझ्या. राहिला आता बोलायचं बंद करू का? नाही खाली बसा. होय, मला वाटलं मला खाली बस म्हणतात. काय ऐकायला येत नाही, जाऊ द्या. आता सांगितलं व्हॅलिडिटीचं ना, सांगितलं. मी सकाळी शंभूराजे देसाई साहेबांना फोन करून सांगितलं, धाराशिवला 2 मॅटर झाले होते. एक माता माऊली मला तिथं भेटायला आली. तिचं पोरग IAS शिक्षण घेत आहे, दिल्लीला काहीतरी IAS ऑफिसर बनणार आहे. ती त्या दर्जाचं घेत आहे शिक्षण. तिला कुणबी प्रमाणपत्रात तिची सगळी भावकी निघाली आणि ती एकटीच निघा नाही म्हणजे निघून द्यायला. त्यांना माहिती आहे त्या अधिकाऱ्याला हे प्रमाणपत्र दिलं की ते पोरग चिटकलं. ते काय द्याय नाही. थोडा जातीवादी असं, यांना जातीवादाची लय मस्ती आहे. दुसऱ्या वेळेस आणखीन जिरू, एकदा जिरिली पण आणखीन एकदा जिरू यांची. त्या माता माऊली 2 घंटे सलग रडत होती. भावना कळतात ना मराठ्याला. आरक्षण किती मोठं आहे जरा समजून घ्या. आरक्षण लहान विषय नाही, मोठा विषय असता तर एवढी मोठी टोळी छगन भुजबळने एकत्र केली नसती माझ्या विरोधात. अरे मी एकटंच आहे, तिकून किती मोठा येते गबाळ. इतकाले लांब नाव आहेत एकाची. कुठून आणले तर गाचपाने सापडून, कुठून नाही. काय भाषण ठोकी देते बाबा 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 बाबा, भयानक. छगनराव आप्पा, आम्ही तुला एकट्याला विरोधक मानलेलं आहे, बाकीच्यांना मानलं नाही तरी ते फडफड करते. आम्ही म्हणतो बाबा बाकीचे ओबीसीला विरोधक आम्ही मानलेलं नाही, नेत्याला. धनगर बांधवाला आपल्या आरक्षणामुळे धक्काच नाही लागत राव. कसल्या अभ्यासाकडे जा म्हणा, कोणचा अभ्यासक धरून आणा तुम्ही. धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. ते फुकट ते छगन भुजबळचं ऐकून आपलं भांडण विकत घेते. काही गरज आहे का? तरी आपण त्यांना कोणाला विरोधक मानलं नाही, कधी मानणार सुद्धा नाही. किंवा बीडच्या पवित्र भूमीतून शब्द आहे माझा महाराष्ट्रातल्या ओबीसी सामान्य बांधवाला. आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानला नाही, तुमच्या नेत्याला नाही, फक्त एकटाच छगन भुजबळ. कारण तो मुकादम आहे सगळ्याचा. ही सगळ्याचा मुकादम हे एकटाच छगन भुजबळ. यांनी ते सांगितल्यामुळं सकाळी त्या माता माऊलींचा फोन शंभूराजे साहेबांना मी रात्री सांगितलं की व्हॅलिडिटी पण द्यायचं सांगा. महाराष्ट्रातल्या पुऱ्या नोंदी सापडायच्या बंद केल्या त्या सुद्धा सांगा शोधायला. आणि काही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, येडे घालायला लावतोय सारखे. त्यालाही ठेप्याला आणा. नाही तर हे जे देत नाहीत व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र हे पुरे उचला आणि तिकडे आसामला नेऊन टाका आणि दुसरे आणा. नाही तर मग आम्ही बसत असतो म्हणलं एकदा कलेक्टर ऑफिसला येडा घालून तर उठायचो नाहीत परत. जिल्ह्यात आम्हाला त्या रस्त्यावर आणू नका. शंभूराजे साहेबांनी ताबडतोब सांगितलंय. मला वाटतं या 2 दिवसात काहीतरी बदल होईल. नाही झाला तर बघू ना, मी कुठे गेलोय. मी तुमच्यासाठीच आहे.
नको रे दादा, लय अवघड पोट्टे तुम्ही. मावशा होय मला असं ना देते तिकडं गोड बोलून. मी आपला भोळा माणूस राव, किंवा मला इथून जाऊस तर तिथं म्हणले मुंबईला जाऊ, आणि तबा ते तसे बसले. बघा हे कुठं बसले, बघा हे नमुने. मुंबईला हे गेले 17व्या बिल्डिंगवर त्या ताळावर बसले वर. मुख्यमंत्री मला म्हणते पाटील हे लोक कुठून गेले, म्हणलं मला नाही माहित कुठून गेले ते. आता होतं तितकं वर. काही पोट्टे आपले कोणते तरी हॉटेल होतं मोठं त्याच्याच पुढे बसले. ते म्हणले व्यापी रस्ता आहे. त्यांनी तिथं भात शिजायला टाकला. 1.5 घंटा भात शिजत होता त्याचा, 1.5 घंटा. इतके पोट्टे बेकार आहे. त्या मंत्र्याच्या लाईनला गेले. ती गल्ली आहे ना मंत्र्याची, एक घर राहील त्यांची, ते बागड बिल्ले ती गोळा केलेले सगळे तिथे. त्या बंगल्याच्या शेजारी ते म्हणले इथं कोणता झोन आहे म्हणले. याला काय झोन कळतं, माझ्यासारखंच असन ती. आडाना बिचारी आडानीच असन, मी बी आडाण्याची व्हा. ते बसलं तिथं. ते म्हणले हे कोणचे कोण रेड म्हणले इथं, आणि इथं बसायचं नाही, इथं सगळं मंत्र्याच्या गाड्या येतात जातात. मग डांबरीवरच त्यांनी आंघोळी सुरू केली. इतका फेस लावला भयानक. 2 घंटे तर फेसच धुत नव्हता देऊ. आणि फेस बेकार दिसत असेल. मग ते जरा मुंबईतले लोक असले त्यांनाच असं करायचं. ते जवळच येत नव्हतं, त्याला उठलंच नाही 2 घंटे. तो सगळा रस्ता जाम झाला. मुंबईत जायचं म्हणलं मलाच लोड येतोय. पण बघू, जर सरकारने नाहीच ऐकलं तर बघू. बघू मी बघू म्हणलं. मग तुम्हाला नाही माहिती, एकदा बघू म्हणलं की काय त्याला नाही ऐकलं ना, ते मुंबईच्या बाहेर ना आपण मुंबईत, जे होईन ते होईन, त्याला काय ना. हा बघ, मग जेवण तर तुमच्यासाठीच आहे, त्याच्यामुळे आपला काय विषय नाही. फक्त छगन भुजबळला वाटतं मी अडाणी. मला तितकं बेकार नाव ठेवलेत राहू ते नाही. त्यांना माझ्याजवळ सापडायला काही नाही. पैसे सापडत नाहीत. आपली पॅन्ट जर उलटी केली ना तर खिशातून 8 आणा सुद्धा खाली पडत नाही. घर मला राहायला नीट नाही. त्यामुळे त्यांना काही सापडत नाही. फक्त त्यांच्याकडे एक वस्तू आहे, ते सोशल मीडियावर काही मला लिहू शकतात, बदनाम करू शकतात. फक्त काही लिहिते त्याच्यावर. 4थी शिकलेलं आहे मी. छगन भुजबळ म्हणतो ते 4थी शिकलेलं आहे, अडाणी आहे, गावठी आहे, येड आहे. आणि मी गावठी असून दे नाही तर कसला असू, खोटा कसा ठोकला निघतो का तुला? मी अडाणी तर अडाणी, जाऊ दे. खोटा कसा ठोकला निघतोय का छगन भुजबळ? आणि छगन भुजबळ तो जे नादी लागले त्यांना खोट्या ठोकल्या मराठ्याने. त्याच्यामुळं ओबीसीच्या नेत्याला आव्हान आहे माझं, तुमचं आमचं वैर नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका. यांना गोड बोलायला धरून राहा. हे कधी तुमचेच आहेत. हे आव्हान माझं स्वीकारा. उद्यापासून ओबीसीच्या कोणत्याही कार्यकर्त्यानं किंवा तुमच्या जातीच्या माणसानं आमच्या जातीच्या लोकांना त्रास देऊ नका. ऐकायचं तर ऐका, नसर ऐकायचं तर आमचा नाविलाज आहे. बघू आम्हाला जवळ सहन होत आहे तवर. यांनी कितीही डाव टाकू द्या, आपण पक्के आहेत. छगन भुजबळला कितीही ताकद लावू द्या, फक्त तुम्ही जे आज मायबापावर विराट रूप दाखवलं ना, हे उभा महाराष्ट्र येडा झालाय तुमच्या या विराट रूपामुळे. उभा महाराष्ट्र येडा झाला.